समृद्धी हायवेवर दुभाजकांच्या मधोमध असलेल्या खुल्या जागेवर लागली आग। दिनांक 19 मार्च 2024 रोजी दुपारी समृद्धी लोकेशन 187 पोहा गावाच्या आधेमध्ये असलेल्या समृद्धी हायवेच्या दुभाजकांच्या मध्ये असलेल्या खुल्या जागेवर डिवायडरचे लोखंडी पाईप लावण्याचे काम चालू आहे। सद्यस्थित वेल्डिंगचे काम चालू होते। वेल्डिंगचे काम चालू असताना वेल्डिंगची ठिणगी उडून गवताला आग लागली व या आगीमध्ये प्लॅस्टिकचे पाईप व मेटलचे पाईप जळून खाक झालेत। अंदाजे 1,50,000 रुपयापर्यंतचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आग लागल्याची माहिती कराडे यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक सेवा रमेश देशमुख यांना दिली। त्यांनी तात्काळ कारंजा नगर परिषद अग्निशामक दलाचे फायरमन शुभम झोपाटे यांना माहिती दिली। तात्काळ कारंजा नगर परिषद घटनास्थळी रवाना होऊन आगीवर नियंत्रण मिळविले। त्यावेळी चालक बाळू काठोडे, फायरमन कैलास बारबोले, फायरमन सचिन भैस, फायरमन अनुराग बारबोले यांनी त्यावेळी मोलाची कामगिरी केली। त्यावेळी समृद्धी हायवे अग्निशामक दल, समृद्धी हायवे पोलीस, समृद्धी महाराष्ट्र सुरक्षा रक्षकाचे जवान यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। एएस न्यूज महाराष्ट्राकरिता कारंजा येथून प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर।